कालवे यांच्याकडून तुमचं सहर्ष स्वागत केलं जाते संपूर्ण टीम निनाय स्पोर्ट गोकुळ संघाकडून. एक चांगली स्पर्धा, निनायचा आशीर्वाद. निनाय देवीच्या शब्द 2025 ची महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो जाईल सेमीफायनल एक साठी दाखल होईल. पाहूया मॅचला करूया सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज पाहतोय आयकॉन ऑफ मोरना क्रिकेट असोसिएशन हरीश. पहिल्या मॅचचा हिरो हरीला पाहतोय. पहिले मॅच पॉवर षटक स्ट्रायकिंगला निशांत. मॅच पाहण्याजोगी बेस्टचा बेस्ट मुकाबला. पहिला चेंडू फटका पसला. तिथे क्षेत्ररक्षक चुका करत नाही. साधी सोपी सिंपल पकडली जाते झेल. फलंदाज विशांत. मोठा मासा मोठा गडी. पहिल्या चेंडूवर तर डकचा शिकार. फलंदाज विशांत. बॅक टू द डगआउट. काय होतंय काय बिघडते. मोरगिरी संघ टेन्शन मध्ये होता. टेन्शनची मात्रा त्याच्यामध्ये आमची ही खेळपट्टी. या खेळपट्टीचं काय त्याचं टेन्शन. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. फलंदाज विशांत. बॅक टू द डगआउट. मित्रांनो म्हटलं जातं ना आपल्या मनगटावरती विश्वास ठेवा. आपले मनगट मजबूत बनवा. इथे थोडीशी मनगट कुठेतरी विशांतची कमी पडली आणि विशांतची महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवरती आले. डकच्या स्वरूपात लागलेला धक्का. विशांत बॅक टू द डगआउट. विशालची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय अक्षयला. आयकॉन खेळाडू म्हटलं जातं हरीशला. आयकॉन ऑफ मोरना क्रिकेट असोसिएशनचा आयकॉन खेळाडू युवा आयकॉन पाहतोय. मोरना प्रीमियर लीग मध्ये खेळला जाईल तोच आयकॉन. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. यावेळी देखील शॉर्टम जॅक केला जातोय. फटका निघून जातोय. काय फटका तर 440 होता. निघून देखील जातोय 440 च्या प्रमाणे. AK-47 सारखा. यस इट इज अ मॅक्झिमम चौकार. इरादे फर्स्ट अकाउंट ओपन झालंय. संघाच्या 4 धावा झाल्यात. 4 धावेने जाते 4च्या घरात. 2 चेंडू 4 धावा. 1 तेरी तो 1 मेरी. विशांत आउट झाला असेल तरी आम्ही देखील जबाबदारी घेऊ शकतो. आमच्या मनगटामध्ये देखील ताकद आहे. मी का संघाचा कॅप्टन आहे हे अक्षय दाखवतोय. कॅप्टन ऑफ कॅप्टन अक्षय सेट ऑन फायर. पहिला चेंडू 4 धावा. यावेळी देखील आउट ऑफ खेळून काढला. ग्राउंड चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. कुसळ संघ लाजवाब क्षेत्ररक्षण करतं. कारण मित्रांनो ही मेहनत आहे. दिवसाची मेहनत केलेली आहे. खूप मेहनत केली जाते या संघाकडून. प्रॅक्टिस ही खूप महत्वाची असते. तीच प्रॅक्टिस कुठेतरी पाहतोय आपण. कुसळ संघ चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं जाते दोन्ही टीम्स. 3 चेंडू 5 धावा. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतोय आपण. गोलंदाज हरीश पुन्हा एकदा तयार. हो यावेळेला फक्त दिशा द्यायची होती. चेंडू चालला एसटी वरून. एस इट इज अ डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय लाजवाब. पहिल्या मॅचचा हिरो. बॅटिंग केली होती गोलंदाजी केली होती तोच हिरोला पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 1 मध्ये हरीश काय गोलंदाजी करतोय लाजवाब गोलंदाजी. पॉवर षटक. विशांतची विकेट. त्याच्यानंतर हे 4 चेंडू महत्वाचे. यावेळी फटका तर लाजवाब आहे. तो देखील फटका बसला. हा फलंदाज चुका करत नाही. हा क्षेत्ररक्षण लाजवाब झेल पकडतो. आजच्या दिवसामधील तिसरी झेल ती पण पकडली जाते. साधी संपल. बॅक टू द गॉड. फलंदाज पाहतोय आपण आदिला. क्वालिटी ब्रँड यार. काय क्षेत्ररक्षण केलं जातं क्षेत्ररक्षणाकडून. क्वालिटी क्षेत्ररक्षण लाजवाब झेल. पहिल्या मॅच मध्ये 2 झेल पाहण्याजोग्या होत्या. ही झेल देखील पाहण्याजोगी होती. हरीशने क्षेत्ररक्षण सजवलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. त्याच्यानंतर ही महत्वाची विकेट. आधी बॅक टू द डगआउट. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 1 मध्ये. हॅलो 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू बाकी असेल. प्लीज कमेंट असेल तर प्लीज इथे टेक्निकल टीमला थोडंसं बोलवायचं आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू. हो यावेळी फटका तर खेळा क्षेत्राचे असेल. हो काय झेल पकडले लाजवाब. ट्रॅकिंग क्वालिटी ब्रँड. काय झेल पकडली मित्रांनो. टाळ्या हो द्या. लाजवाब झेल पकडली जाते. महेश दादा सुर्वे तुमचं देखील दादा इथं मान सन्मान केला जाईल. वेलकम दादा. तुमचं देखील सहर्ष स्वागत. महेश दादा सुर्वे आपले आधार स्तंभ पाठीचा कणा. महेश दादा सुर्वे दादा यायचं आहे. तुमचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जाईल. महेश दादा सुर्वेंना पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये होते समाप्ती. पहिल्या षटकाने धावफलक जाऊन पोहोचलंय. हॅलो ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपतोय. त्याच्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 5च्या घरात. विकेट तब्बल विचार केला तर पडल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये 3.
हरीशने काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. पहिल्या मॅचचा हिरो होता हरी. काय गोलंदाजी होती, लाजवाब क्षेत्ररक्षण क्वालिटी झेल पकडली. क्षेत्ररक्षण लाजवाब असतं या टीमचं. ओव्हर क्रमांक 2 कृष्णाला पाहतोय. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, बॅट ऑफ द साऊंड. चेंडू निघून जातोय, सीधी बॅट, नो बकवास येतोय. मॅक्सिमम बिग 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 षटकार. इट इज अ क धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन. क्वालिटी ब्रँड. संघाचा कॅप्टन का म्हटलं जाते, मला संघाचा महत्वाचा फलंदाज का म्हटलं जाते, संघाची कॅप्टनची भूमिका का निभवली. फलंदाज अक्षय सेट ऑन फायर. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती गोलंदाज कृष्णाचं केलं जाते भव्य स्वागत. ब्रँड पहिल्या चेंडूवरती 6 धावा. हॅलो हॅलो पहिला चेंडू 6 धावा पाहतोय. कमबॅक करेल का गोलंदाज कृष्णा. ओहो यावेळी देखील फटका खेळायचा होता, यावेळी कमबॅक केलाय गोलंदाजाने. मैं देखील कच्चे गुलू का चेला नाही हो, मैं देखील बहुत सारे सामने आमच्या टीम साठी जिंकून घेऊन गेलाय असा एक गोलंदाज कृष्णा. छोटा पॅकेट बाडा धमाका करतोय कमबॅक. पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर डॉट चेंडू. सर्व मान्यवर पाहतोय आपण, अर्थातच नाटोशी गावचा मान सभिमान अभिमान. ओहो यावेळी हातोड्यासारखा फटका खेळून काढलाय. टाळ्या हो द्या मित्रांनो. शॉर्टम जॅक काय असतो ना, तो अक्षय दाखव येतोय. तिचा मॅक्सिमम A1 क्वालिटीचा A1 ब्रँड काय असतो ना, तो दाखवला. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. धावफलक जाऊन वेगाने पुढे ढकलते, जाऊन बसतोय. 17 धावा. काय फटकेबाजी करतोय. हो हो यावेळी देखील फटका फसला की काय, यावेळी देखील फटका फसला जातोय काय. हो हो फटका फसला जातोय. फलंदाज पाहतोय आपण आदिला. हॅलो हॅलो अरे काय सेटिंग झालं. फलंदाज बॅक टू द ग्राउंड आदी. क्वालिटी क्रिकेट 2 षटकार ठोकले, त्याच्यानंतर फलंदाज आदिला परतीचा इशारा. अक्षय संघाचा कॅप्टन, संघाचा कर्णधार, त्याला डागावरचा रस्त्याला जवाब बॅटिंग होती. 2 षटकार मॅच मध्ये घेऊन येणारी मुवमेंट होती. चौथ्या चेंडूवरती आले जाते, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. क्वालिटी क्रिकेट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू झाले 3 धावा झालेत 17. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 झाले 2 गो. ओहो यावेळी देखील स्टंप उद्ध्वस्त करायचे होते, थोडासा लेग स्टंप जास्त पकडली या सिटीचा. व्हाईट बॉल, त्याच्यानंतर सिंगल एक धाव. 2 धावेने धाव फलक थोडस पुढे ढकलते, जाऊन बसतोय. 19 धावा. 19 धावा. व्हाईट +1 2 धावा. काय होतंय, काय बिघडतंय, दोन्ही संघ जिंकण्यासाठी आलेत. कुसरून संघ देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब खेळ. पहिलं षटक हरीशने लाजवाब टाकलं, कृष्णावरती अटॅक केला. कृष्णाने देखील कमबॅक करून दिलाय. 2 चेंडू चांगले हाताळले, त्याच्यानंतर चेंडू झाले 4 2 गो. 19 झालेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो हो यावेळी काय वेगाने गोळा टाकला होता. पापणी फडफडते की फडफडीचे चेंडू निघून जातो. या सिटीचा डॉट बॉल. क्वालिटी क्रिकेट पाहतोय आपण. 1 2 गो. शेवटचा चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 2 मध्ये कृष्णाचा. यावेळी देखील बॅटची काढा थोडीशी, त्याच्यानंतर डॉट चेंडूची सांगता. या सिटीचं डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचा होता टाटा बाय बायचा इशारा. ओव्हर क्रमांक 2 ची होते समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतोय. 19 धावा. पहिल्या इनिंग मध्ये 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज कुसुणगावचा सितारा, आयकॉन ऑफ आयकॉन वैभवला पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. क्वालिटी क्रिकेट नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहायचं. आठवली टीम आणि एका साईडला टीम पाहिलं. आपला आरदेव टीमचे कॅप्टन लगेच रेडी राहायचं मित्रा, कुठे जाऊ नका. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. कॅप्टन कुल दोन्ही टीमचे कॅप्टन. ओव्हर क्रमांक 3 वैभव. ओहो वैभवने पहिला चेंडू फक्त दिशा द्यायची होती, फक्त बॅटला स्विंग, त्याचं सिंगल एक धाव. आता बॅटवरती चेंडू येत नाही कारण महत्वाची विकेट होती अक्षय आणि विशनची. अक्षयची विकेट आली, त्याच्यानंतर धावांना रोख लागला. 2 षटकार, त्याच्यानंतर सिंगल धावा. पाहतोय 20 धावा. षटकार चौकार कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकाराची आतिषबाजी करणं गरजेचं असेल कारण समोर बॅटिंग ऑर्डर खूप तगडा असेल. महत्वाचे 5 चेंडू
बॅटिंग करावी लागेल. हो हो, यावेळी देखील बॅट स्विंग केले जाते. पापणी फडफडते की फडफडते, पुन्हा एकदा डेंडू येतो. या सिटीचा डॉट बॉल. आयकॉन खेळाडू का म्हटलं जातं, छोटा पॅकेट बडा धमाका. कुसरणगावचा अभिमान वैभव चोपदार पाहतोय आपण इन ऍक्शन. क्वालिटी क्रिकेट त्याच्याकडून खेळलं जातं. 2 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाची 4 चेंडू बॅटिंग करावी लागेल मोरगिरी संघाला. नाही नाही नाही, यावेळी देखील कॉपी पेस्ट. पुन्हा एकदा तसाच काहीतरी चेंडू. या सिटीचं डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहतोय आपण. गोलंदाजी क्रॅकिंग करतोय गोलंदाज वैभव. आयकॉन खेळाडू का म्हटलं जातं मित्रांनो. 2 चेंडू डॉट आलेत. महत्वाचे 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्कोर जाऊन पोहोचला 20 धावा. हो हो, यावेळी किती टाइम शांत बसणार. शांत बसा. या टीमचा संत थोडी आहे, पण संत नाही तर या टीमचा कंत पण नाही, कारण इथे पकडली जाते झेल. फलंदाज बॅक टू द डग आउट. फटका तर खेळायचा होता, ताकद कमी पडली. नजाकत होती, ताकद थोडीशी कमी पडली. मनगटातली ताकद दाखवावी लागेल. ही ताकद थोडीशी वैभव समोर कमी पडली आणि इथे पकडली जाते झेल. फलंदाज पाहतोय आपण केतन. बॅक टू द डग आउट. क्वालिटी ब्रँड बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट आलेत. क्वालिटी ब्रँड गोलंदाजी करतो वैभव. धावा झालेत फक्त 20. अप्रतिम झेल अनिकेत कडून. अनिकेत जर्सी नंबर 40 बाय धोनी सर, रोहित सरांची आठवण करून देणारी जर्सी. आणि अनिकेत कडून चांगल्या झेल पकडल्या जातात. बेस्ट सेलेक्शन ऑफ द टुर्नामेंट अनिकेत राहिला जातो. तोच अनिकेत चांगली झेल पकडतोय. टुटवो. ओहो, यावेळी कट शॉट करायचा होता. ऑफ साईडला दिशा द्यायची होती. यावेळी देखील काय होतंय, काय बिघडतंय. यावेळी देखील बॅटची काढा. यावेळी देखील फलंदाज दुसरा पोचतो नाही पोचतो, दुसरा देखील येतो डगआउटच्या दिशेने. फलंदाज बॅक टू द डगआउट. मोरगिरी संघ डगआउट पूर्णपणे शांत पाहतोय. शांत शांत शांत, कारण डगआउट शांत पाहतोय, कारण विकेट येतात. तिसऱ्या षटकामध्ये धावा फक्त आल्यात. सिंगल एक. मित्रांनो टाळ्या हो द्या वैभवसाठी. 5 चेंडू 1 धाव दिले. लाजवाब गोलंदाजी. आयकॉन खेळाडू काम म्हटलं जातं वैभव चोपदार. कुसुम संघाची तोप, कुसुम संघाचा सितारा. 4 चेंडू डॉट टाकले. 2 विकेट्स घेतले. 1 धाव दिले. पहिल्या मॅचचा हिरो हरीशने देखील गोलंदाजी लाजवाब केली. कृष्णाला थोड्याशा धावा आल्या, त्याच्यानंतर कमबॅक करतोय, कारण एकाला दिला तर एकाने कमबॅक करणं गरजेचं असतं. येतो शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील फटका बसलाय. हो हो, थोडासा हाताला चटका. त्याच्यानंतर सिंगल. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. फेकी जर चांगली होती त्याचं सिंगल नाही तर डबल धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. वेगाने 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 धावा. 18 चेंडू 22 ठोकल्यात. 23चं समीकरण असेल. जाऊ नका, पाहत राहा फक्त. निनाय देवी चषक 2025. 18 चेंडू 22 धावा. लगेच उतरायचं टीम मैदानाच्या आतमध्ये. टीम लगेच मोरगिरी संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन याचे प्लीज दादा. आटोली संघ तर एका साईडला टीम पाहतोय आपण. आठदेव संघ दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण कॉन बॉक्स मध्ये जाऊया. कॅमेरा देखील फोकस करा. टॉस्क बॉक्स मध्ये प्लीज. समोरचा कॅमेरा थोडासा टॉस्क बॉक्स दाखवायचा कॅमेरामॅन. टॉस्क बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनशी थोडासा संपर्क साधला जाईल. या टुर्नामेंट चांगली स्पर्धा पाहतोय. निनादेवी चषक टॉस केला जाईल. चला प्लीज आटोली टीम यायचं आहे. कॅप्टन लक्ष्मण. 18 चेंडू 23चं समीकरण. कुठे जाऊ नका, पाहत राहा कॉन बॉक्स. फक्त टॉस्क बॉक्स सौजन्य आपण पाहतोय. आदरणीय माननीय त्यांच्याकडून टॉस्क बॉक्स सौजन्य पाहतो. निनादेवी चषक 2025. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बॅस्टबॉल असतील या मॅच साठी. महत्वाची मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन. मानादेवी चषक. मानादेवीचा ब्रँड पाहतोय. मानादेवीची नवीन जर्सी पाहतोय. टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल. टॉर्सले जा. कॉइन सिंग केला जाईल. काटा आणि छापा कॉल असेल. छापा कॉल दिला जातोय. काटा. टॉस जिंकला आटली संघाने. काय निर्णय असेल आपला. काय आज टुर्नामेंट बद्दल सांगशील आणि क्षेत्ररक्षण का घेण्याचा निर्णय केलाय आणि काय सांगशील या टुर्नामेंट बद्दल आणि आयोजनाबद्दल. गोकुळचं टीम गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी खूप छान आहे आणि क्षेत्ररक्षक घेण्याचं कारण दोन्ही साईडला चान्स आहे. जरी बॅटिंग केली तरी पण चान्स आहे आणि बॉलिंग केली तरी पण. आणि महत्वाचा एक क्वेश्चन दादा, नवीन जर्सी आज काय सांगशील. नवीन जर्सी आज नवीन जोग असेल का. आज संघ जाईल का टॉप 2 मध्ये. नवीन जर्सी पाटण तालुक्याचा लोगो एका साईडला मानायचा आशीर्वाद. नवीन जर्सी काय जोज असेल का. आज टीम जाईल का टॉप 2 मध्ये. काय निर्णय असेल. नाही सांगू शकत नाही, पण प्रयत्न तर 100% आहे. ओके, बेस्ट ऑल असतील. नवीन जर्सी आठवली टीम दादा. टॉस तुमच्या बाजूने नाही गेला. टॉस थोडा हारलाय. आपल्याला करावी लागेल बॅटिंग. थँक्यू सो मच. टॉस विन आठवली संघ. सिलेक्टिव्ह गोलंदाजी. टॉस जिंकलाय आठवली संघाने. घेतलाय महत्वाचा निर्णय गोलंदाजीचा. मॅचच्या दिशेने जाऊया. 18 चेंडू
23चं समीकरण. टॉस जिंकलाय आटोली संघाने. आपण पाहतोय आटोली संघाची नवीन जर्सी, नवीन जोश. टॉस जिंकून घेतलाय. महत्वाचा निर्णय बॅटिंगचा नाही तर गोलंदाजीचा. आरदेव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. जाऊ नका, पाहत राहा निनादेव चषक 2025. मॅचला करूया सुरुवात. जाऊया मैदानाच्या दिशेने. 18 चेंडू 23 धावा. महत्वाची मॅच. दोन्ही टीम्स पाहतोय आपण. लाजवाब क्रिकेट मैदानाची जोडी चालली. एका साईडला बक्कासूर आणि सर्जाची जोडी असते ना. बक्कासूर आणि सर्जा शर्यतीचे राजा. तसे या मैदानाच्या आतमध्ये कुसुम संघाचे दोन्ही हायडर फलंदाज. एका साईडला वैभव चोपदार तर दुसऱ्या साईडला सचिन. क्वालिटी ब्रँड. एका साईडला अनुभव, एका साईडला जोश, एका साईडला सळसळतं रक्त, एका साईडला लेजंड्स ऑफ लेजंड. सचिनला पाहतोय जर्सी नंबर 1. क्वालिटी क्रिकेट. 18 चेंडू 23चं समीकरण. कुसुम संघ जिथे जाईल तिथे आपल्या नावाची छाप सोडतोय. समीकरण वाटते तेवढं सोपं नसेल. जाऊया मॅचला, देऊया शुभेच्छा. 18 चेंडू 23 धावा. विशांत ओव्हर क्रमांक 1 मध्ये. सेकंडला लेजंड ऑफ लेजंड सचिन. हो, पहिला चेंडू खोदून काढायचा होता. पहिला चेंडू डॉट. यस, इथे आम्ही देखील जिंकायलो, इथे आम्ही देखील खेळायला आलोय. आज मोरगिरी संघ देखील सांगते 23 असल्या तरी आम्हाला 23 देखील कमी नाहीत. आम्ही मॅच काढू शकतो. खरंच मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणालाही महत्व देऊ नका. क्रिकेट जर तरचा महत्व नाही. तुम्ही खेळत राहा. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा. स्वतःची मनगट मजबूत बनवा. काही शक्य असेल. पहिला चेंडू येतोय डॉट. दुसरा चेंडू शॉटम जॅक केला जातोय. हो 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 हो. काय होतंय, काय होतंय, काय होतंय, काय बिघडलंय मित्रांनो? टाळ्या हो द्या. चारही दिशाने टाळ्या टाळ्या. क्वालिटी आर क्रेडिट. यस, कृष्णा भाऊ पण सांगतात विकेट असेल. कृष्णा भाऊ देखील सांगतात विकेट. यस, ला जॉब झेल, क्रॅकिंग झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच मित्रांनो. ला जॉब यार. संघाचा कॅप्टन असेल. बॅटिंग केली, कॅच पकडली यार. क्वालिटी. नक्की चेतन दादा मोरे आपला महत्वाचा घेतात. 101 रुपये. चेतन दादा मोरे यांच्याकडून कॅश साठी 101 रुपये पारितोषिक. मित्रांनो, पैसाने माणुसकी जिंकतात ना. या कॅश साठी माणुसकी जिंकल्या, कारण ही मॅच नव्हती. नक्की विठ्ठलजी दादा चोरगे यांच्याकडून 101 रुपये. विठ्ठल दादा चोरगे. मित्रांनो, पैशाने माणसं जिंकता येत नाही. पैशाने माणुसकी जिंकता येत नाही. झेल ला जॉब होते. टाळ्या हो दे यार. क्वालिटी झेल होती मित्रांनो. अक्षय साठी यार ला जॉब झेल पकडली मित्रांनो. हा स्टेटस लागणार. सांगायच्या स्टेटस वरती हा व्हिडिओ असणार. सचिन देखील टाळ्या वाजवतो. सचिनला माहिती आहे झेल ला जॉब होती. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच. महत्वाचा विकेट. लेजंड ऑफ लेजंड. बॅक टू द गॉड सचिन. पहिल्या चेंडू वरती. क्वालिटी आर ब्रँड. महत्वाची निर्णय एफर्ट्स काय पाहायला मिळाले आपल्याला. इकडून पैशाचा देखील पूर्णपणे पाहतो. पैसे देखील लावले. 101 रुपये विशालला दिले जात आहेत, कारण क्वालिटी झेल होती. क्वालिटी झेल पाहिली आपण. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हरीश, पहिल्या मॅचचा हिरो. 2 चेंडू डॉट आलेत. नक्कीच आपण पुन्हा एकदा थोडंसं नावं सांगायचं दादा, ज्याने आपल्याला बक्षीस दिले. अर्थातच आपले चेतन दादा मोहने, विठ्ठल चोरगे. थँक्यू दादा सो मच. या कॅसाठी तुम्ही पैसे दिले, थँक्यू सो मच. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगली झेल पाहिली. त्या झेलसाठी दोघांनी 101 रुपये दिले. थँक्यू सो मच दोन्ही मान्यवरांचं. क्वालिटी क्रिकेट. पैशाने मित्रांनो माणुसकी जिंकता येत नाही. पैसा तर सर्वांपाशी असतो, फक्त खिशातून पैसा निघावा लागतो. आज या झेलसाठी पैसे दिले जात आहेत. क्वालिटी झेल. 3 चेंडूचा होतोय. धावफलक जाऊन पोचतोय 1 1च्या घरात. 3 चेंडू 1 धावा. रन मशीन मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असेल अर्थातच वैभव चोपदार. ओहो, यावेळी आडव्या बॅटने घेऊन गेला. विकेट होईल. डेंजर एंडला असेल. ओहो, डेंजर एंडला होता. फेकी जर झाले असती ना, वैभवला परतीचा इशारा दाखवला असता. फेकी थोडीशी चुकीची होती. नो प्रॉब्लेम. चेंडू झाले 4, धावा झाले 2. नक्कीच मित्रांनो, एकदा तुम्ही विचार करा. पाण्याने आंघोळ केला तर तुमचा दिवस बदलतो. एकदा घामाने आंघोळ करून बघा, तुमचं नशीब नक्की बदलेल. आज घामाने आंघोळ करावी लागेल मोरगिरी संघाला. मैदानाच्या आतमध्ये जिद्द दाखवावी लागेल. 2 गो. हरीश ऑन स्ट्राईक. ओ, बॅटची काढा. थोडासा दबाव. इथे देखील बॅटला प्रॉपर चेंडू लागत नाही, मिडल होत नाही. बॅटची काढा. त्याच्यानंतर सिंगल 1 धाव. 5 चेंडू 3 धावा. 1 to go. महत्वाचा 1 चेंडू. स्कोअर कट करायचा होता. बॅटची काढा. त्याच्यानंतर सिंगल 1 धाव. पहिल्या मॅचचा हिरो हरीश ऑन स्ट्राईक. गोलंदाज विशांत. यावेळी देखील फटका बसला. यावेळी देखील अक्षय असेल. झेल पकडेल का? हो, एका हातांमध्ये अटेंड करायची होती. झेल ड्रॉप झाली. त्याच्यानंतर 2 धावा. लाजवाब प्रयत्न होते. नो प्रॉब्लेम. प्रयत्न तर लाजवाब होते. 2 धावेने धावपळ पुढे ढकलते. जाऊन बसतोय 4च्या घरात. पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावा झाले 4. आता
नक्कीच 5 झालेत, नो डाऊट 5 झालेत. धावा झाले 5, आताच्या 2 असतील. महत्वाची मॅच, धावा झाले 5. मोठं समीकरण पाहतोय आता. समीकरण बदलला, काना बदलला, कोण बदलला, डोक्याचा ताप पडला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या त्या झेलसाठी, कारण प्रेक्षक क्रिकेटला मानतात, प्रेक्षक कोणत्या टीमला मारत नाही. प्रेक्षक कारण या झेलसाठी टाळ्या वाजल्या होत्या मित्रांनो. क्वालिटी झेल होती. 6 चेंडू 5 धावा झालेत. महत्वाचे 12 चेंडू असतील. समीकरण असेल 23चं, 12 चेंडूच राहिलेत. महत्वाची मॅच, गोलंदाज पाहतोय कॅप्टन, जेने झेल पकडली लाजवाब, तोच कॅप्टन वर्सेस बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. एका साईडला वैभव, दुसऱ्या साईडला अक्षय. पहिला चेंडू, हो हो यावेळी स्कोअर कट करायचा होता. थोडीसा बॅटची करा घेतली, सिंगल 1 धाव. हलक्या हाताने फक्त 1 धाव घेतली जाते. आता इथे कुसुम संघ तरी दबावात पाहायला जातोय. बॅटवरती प्रॉपर चेंडू येत नाही, मिडल होत देखील नाही. दबाव पाहायला मिळतोय कारण झेल पकडली, त्याच्यानंतर हा धाव पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती सिंगल 1 धाव. धावा झाले 6. महत्वाचा चेंडू पाहतोय. सेकंडला फलंदाज हरीश, पहिल्या मॅचचा हिरो. ओहो शॉर्ट झॅक करायचा होता. थोडासा लेग स्टिक जास्त पकडली. पंच सांगतात आपल्याकडे वळताय, थोडीशी कसरत करतात. वाईट +1, तब्बल 2 धावा. अशा चुका करून चालणार नाही. अगोदर धावेचा तोटा, त्याच्यामध्ये ह्या 2 धावा. असा तुकडा करून चालणार नाही, कारण अगोदरच धावा 23, त्याच्यामध्ये ह्या 2 धावा. कमबॅक करावा लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल, चांगला चेंडू हाताळावे लागतील. पुढून खेळून काढला कार्पेट. हो हो वेगाने 1 धाव. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, त्याचं सिंगल 1 धाव. जर प्रॉपर क्षेत्ररक्षण झालं असताना 1 धाव देखील वाचली असती. थोडंसं कच्चा पाहायला मिळालं, त्याचं सिंगल 1 धाव वेगाने पूर्ण केली. चिताईची चपळाई, दोन्ही फलंदाज पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. किती वेळा एकामेकाच्या समोर एकामेकाला पाणी चारले, एकामेकाला माती चारले, किती वेळा एकामेकाला आसमान दाखवलं या दोन्ही फलंदाजांनी. तेच फलंदाज एका साईडला वैभव, मोरनाचा आयकॉन खेळाडू, कुसरूची तलवार, शान बाण. महत्वाचा चेंडू असेल, बॅटिंग करावी लागेल. स्लोवर गेंद, वैभवला असले चेंडू चालणार नाहीत, पण फटका पसला की काय. हो इथे पकडली जाते साधी सोपी सिंपल झेल. फलंदाज वैभव चोपदार, बॅक टू द डगआउट. ताकद कमी पडली, नजाकत होती. स्लो चेंडू टाकला, वेगाने टाकला नव्हता, कमबॅक केला. त्याच्यानंतर वैभवची विकेट. वैभव बॅक टू द डगआउट. काय होतंय, पहिली ओपनिंग जोडी सचिनचा रास्ता दाखवला, त्याच्यानंतर वैभवला रास्ता दाखवला जातोय. मॅच पाहण्याजोगी होते, पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही टीम्स बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. मी पहिलंच बोललो होतो, 23 धावा देखील कमी नसतील. क्रिकेटचा खेळ असाही ना, जर तरला महत्व नाही मित्रांनो. मेहनत करा, स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा. इथे अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते. तेच करावं लागेल मोरगिरी संघाला. काय होतंय, काय बिघडतंय. चेंडू झालेत 4. महत्वाचे 2 चेंडू, 3 चेंडू झालेत. ओके नो प्रॉब्लेम, 3 चेंडू झालेत. सेकंडला फलंदाज अनिकेत. ओहो अनिकेताला, अनिकेतने बॅट स्विंग केली. तिकडून हारिस थोडासा दबाव दाखवतोय. हारिसला माहिती आहे अशा चुका करून चालणार नाही, अशा बॅटा फिरवून चालणार नाहीत. येतोय 4था डॉट चेंडू. कान मात्र देणं गरजेचं असेल हारिसला, कारण वैभवची विकेट आली, त्याच्यानंतर सचिनची आली. आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चाललाय. चेंडू झाले 4, धावा झालेत फक्त सिंगल डिजिट 9. 2 टू गो. पाहण्यात जोगी मॅच पाहतोय, क्वालिटी क्रिकेट. ओहो यावेळी देखील काय होतंय ते न ओळखला, टप्पा ओळखला. अक्षयला माहिती आहे नवीन फलंदाज आला, त्याला थोडासा टप्पा खेचला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. समीकरण बदललंय, कोण बदललाय, काटा बदललाय. 1 चेंडूचा खेळ राहिलाय. धावा झालेत 9. सर्व प्रेक्षकांचा नजरा मॅचच्या दिशेने राहिला. 1 चेंडू महत्वाचा. ओहो फटका तर खेळून काढला. बॅटची कडा, सिंगल 1 धाव. वेगाने दुसरी धावीचा प्रयत्न केला जाईल का, दुसरी धावीचा प्रयत्न केला जाईल का. चुका चुका चुका, अशा चुका करून चालणार नाही मित्रांनो. 1 सिंगल धाव होती, हरीशला स्ट्राईक पाहिजे होती, दिली जाते स्ट्राईक. ओव्हर 2चा समाप्त होते, धावफलक जाऊन पोहोचते 11च्या घरात. आता काटा बदलला, कोण बदलला. प्रेक्षक मॅचच्या दिशेने पाहतायत. काय होतंय, संपूर्ण टीम एकत्र होते. एकत्र होऊ नका मित्रांनो, माहित आहे मॅच हाय व्होल्टेज असेल, पण सहकार्य करा, थोडा स्पीडअप करा विशांत दादा. 6 चेंडू 12चं समीकरण. धावा झाले फक्त 11. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. 2 षटकार 3 चौकार की 4 डॉट चेंडू.
दगावर देखील कुसळूनचं शांत पाहतोय आपण. 6 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू 2 षटकार 3 चौकार की 4 डॉट चेंडू. गोलंदाज कोण असेल, कोणता गोलंदाजाला वरती जबाबदारी दिली जाईल. आपण विशांतला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन नसेल पण टीमचा मोहरक्या असेल, कारण महत्वाची मॅच मध्ये महत्वाचा निर्णय खूप महत्वाचा असतो. अक्षयने लाजवाब खेळ दाखवला. अक्षय आणि विशांत क्वालिटी आर ब्रँड. गोलंदाज समीर पहिल्या मॅचचा हिरो. हिरो वर्सेस हिरो, दोन्ही हिरो आमने सामने. पहिल्या मॅचचे दोन्ही हिरो. काय होतंय 6 चेंडू 12 धावा. मॅचला टाळ्या होऊ द्या मित्रांनो, पाहण्याजोगी मॅच. 6 चेंडू 12चं समीकरण. फटका तर लाजवाब, सिंगल 1 धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. अक्षयला माहिती आहे नॉस्ट्राईकला चेंडू फेकला जातोय. हो काय होतंय, डायरेक्ट हिट. यस फलंदाज हा टू द डगआउट. अक्षयला माहित होतं नॉस्ट्राईकला डेंजर असेल. हरीशची विकेट महत्वाची होती, त्याच्यानंतर ही विकेट आली जाते. फलंदाज हरीश बॅक टू द डगआउट, डायरेक्ट हिट. काय क्वालिटी क्रिकेट आज मोरगिरी संघ ठरवून आलाय. भैरवनाथचा आशीर्वाद घेऊन आलाय. भैरवनाथच्या नावाचा गजर करून आलाय. 23 धावा होत्या. त्याच्यानंतर असं वाटलं की काय संपूर्ण टीम शांत होती. त्याच्यानंतर क्वालिटी ब्रँड पाहतोय आपण. फलंदाज बाद, अर्थातच हरीश बॅक टू द डगआउट. क्वालिटी क्रिकेट पाहतोय आपण. चेंडू झाले 2 चेंडू बाकी असतील 4 चेंडू 12 धावा. ओहो काय 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 पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जर मिटलालो म्हटलं तर ना, भीड़ में लगे तो धक्का कहते हैं, गेंद हवा के साथ जाए बाहर तो उसे छक्का कहते हैं, और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का यक्का कहते हैं. भूषण आया और भूषण छा गया. नक्कीच कॅमेरा वर्क मित्रांनो पाहू शकता रनआउटचा. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतो आपल्याला. स्टेट कॅमेरावर काय पाहू शकता मित्रांनो, रनआउटचा डायरेक्ट हिट कॅप्चर केला जातोय. लाजवाब यार. एचडी पाहू शकता मित्रांनो, क्वालिटी एचडी. स्लो मध्ये पाहू शकता क्वालिटी यार. हो हो काय होते काय होते काय होते. डेंजर एंड डेंजर एंड डेंजर एंड. यस यस इट इज द विकेटचं पतन. फलंदाज किरण बॅक टू द डगआउट. आता समीकरण बदललं. कोण बदलला, काटा बदलला. काय होतंय काय करतंय. विकेट पडले, एकच धावले. धावा झालेत 19, चेंडू झालेत 3. आता समीकरण बदललंय. कोण बदललाय, भूषण आला. भूषणने षटका ठोकला. आता 3 चेंडू 4चं समीकरण. 3 चेंडू 4 धावा. भूषण आया और भूषण छा गया. मित्रांनो म्हटलं जातं ना, गेम में पलटवार लाए उसे हुकुम का यक्का कहते हैं. तोच यक्का मैदानाच्या आतमध्ये आला. भूषण आया, जर्सी नंबर 18. विराटची जर्सी नंबर पाहतोय. विराट सरांची आठवण करून देणारी मॅच फिनिश करून देईल का संघाला. 3 चेंडू 4 धावा. गोलंदाज छोटा पॅकेट कमबॅक करावा लागेल मित्रा. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल. 3 चेंडू 4 धावा. हो हो फटका बसलाय फटका बसलाय फटका बसलाय. झेल होईल का, नाही झेल होते. ड्रॉप. अशा चुका करून चालणार नाही मित्रांनो. पकडा कॅचेस, जिंका मॅचेस. कॅच झाली ड्रॉप. त्याच्यानंतर या 2 धावा. 2 टू गो. 2 चेंडू 2 धावा. 21 झालेत. 2 चेंडू 2 धावा. कुसरून संघ मॅच डगआउट शांत होता. तो षटकार आला. त्याच्यानंतर मॅच पलटली. 2 चेंडू 2 धावा. वैभव देखील उभा राहिलाय. वैभवला मॅच आहे, मॅच खूप महत्वाची असेल. 2 चेंडू 2 धावा. ओ हो 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 काय होतंय काय होतंय. येईल का एक चोरटी धाव लेग बाईटची. पंच पाहतायत पंच पाहतायत. यस चांगला चेंडू पाहतोय. विकेट असेल का, हो विकेट देखील असेल. काय होतंय काय बिघडतंय. आता समीकरण बदललं, काटा बदलला. कोण बदलला. 1 चेंडू 1 धाव. निनाय देवीच्या 2025 ची क्रॅकिंग मॅच, पाहण्याजोगी मॅच. 1 चेंडू 1 धाव. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे मित्रांनो. मनगट स्वतःची मजबूत बनवा. तुम्ही जर मनगट मजबूत बनवू शकता ना, काही होऊ शकतं. कॅचेस पकडा, जिंका मॅचेस. कॅचेस ड्रॉप झाले थोड्याशा मुरगीर संघाकडून. त्याच्यानंतर ही चूक. 1 चेंडू 1 धाव. चला प्लीज मुरगीर संघ स्पीडअप करा दादा. 1 चेंडू 1 धाव.
22 झाल्या. स्पीडअप करा दादा प्लीज. मॅच हाय व्होल्टेज असेल, नो हरकत, पण थोडा स्पीडअप करा. आयोजन कमिटीला सहकार्य करा, कारण लाजवाब स्पर्धा. 2 कॅमेरा वर्क मित्रांनो, नक्कीच सबस्क्राईब करा या कॅमेरा वर्कला. की स्कोरच्या माध्यमातून आपण जर मॅच पाहत असेल ना, खाली बटन दिलं जातं सबस्क्राईबचं, नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब देखील करा. 2 कॅमेरा वर्क पाहतोय. मॅच पाहत असेल तर मॅचचं सोबत सबस्क्राईब देखील करा. एक चेंडू एक धाव. 2 कॅमेरा वर्क. क्वालिटी क्रिकेट, HD क्रिकेट पाहतोय घर बसल्या. निनाय देवी चषक 2025 ची हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. एक चेंडू एक धाव. कुसरून की मोरगिरी, मोरगिरी की कुसरून, कृष्णा की वैभव, वैभव की कृष्णा. काय होतंय, काय बिघडतंय. एक चेंडू एक धाव. फिल्डिंग पूर्णपणे सर्कलच्या आतमध्ये लावली जाते. आटोली टीम देखील रेडी असेल नेक्स्ट मॅच साठी. आटोली टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. एक चेंडू एक धाव. हाय व्होल्टेज मुकाबला. कॅमेरा वर्क चांगलं करा. रनआउट झालं तर पुन्हा भांडण नको व्हायला. एक चेंडू एक धाव. मॅच पाहण्याजोगी होईल. क्वालिटी क्रिकेट. एका साईडला टीम कुसरून, दुसऱ्या साईडला टीम भैरवनाथ. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सेमीफायनल साठी जाईल. एक चेंडू एक धाव. वैभव की कृष्णा, कृष्णा की वैभव. बॉलर समीरला पाहतोय, सॉरी समीर की कृष्णा, कृष्णा की समीर. कुसरून की मोरगिरी, मोरगिरी की कुसरून. एक चेंडू एक धाव. कृष्णा पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. कुसरून की मोरगिरी, कुसरून की मोरगिरी, कुसरून की मोरगिरी. ते कुसरून संघ बाजी मारतोय. मॅच इन द जिंकतोय. हार्ड लक बॅड लक टीम मोरगिरी. नो हरकत. चांगला संघ पाहतोय मोरगिरी संघ. एकदा हरला म्हणून कधी मित्रांनो मैदान सोडू नका, कारण एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्याने कोणी पराभूत होत नाही. कारण चंद्राने कधी सूर्याशी बरोबरी करू नये आणि सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करू नये. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा. मोरगिरी संघ थोडीशी मेहनत करा. वेलकम आबे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. जाऊया डागावरच्या दिशेने. इथं मॅच पाहतोय आपण. एका साईडला टीम पाहतोय, एका साईडला टीम पाहतोय आपण आटोली संघ, दुसऱ्या साईडला पाहतोय टीम आरतीय संघ. चला लगेच उतरायला मैदानाच्या आतमध्ये. हार्ड लक बॅड लक टीम पाहतोय आपण मोरगिरी संघ. नो डाऊट कृष्णाभाऊ अक्षय पुढच्या मॅच साठी शुभे असतील दादा. नो हरकत. थँक्यू सो मच. यानंतर मागील मॅच मध्ये ज्या क्षेत्ररक्षकानं अप्रतिम असा झेल टिपला होता, आमचे मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती बोलवत आहेत. आपण यायचं आहे. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्या अक्षय. आपण यायचं आहे की आपल्याला 201 रुपये दोन्ही मान्यवरांच्या कडून पारितोषिक दिलं जात आहे. एक अप्रतिम झेल टिपला त्याबद्दल. चला जाऊया आपण मॅचच्या